बऱ्याच सेलिब्रिटीजना पण करतेस आणि फिल्मचं स्टायलिंग करतेस, तर ते फिल्मच्या स्टायलिंगची काय प्रोसेस आहे? हां, ती जरा ना इंटरेस्टिंग प्रोसेस होती माझ्यासाठी पण. कारण की फिल्ममध्ये शेवटी ते आपल्याला कॅरेक्टर म्हणून दिसत असतात ते ॲक्टर्स. सो तुमच्या कपड्यांमधनं म्हणजे तुम्ही दिलेल्या कपड्यांमधनं त्या स्टायलिंगमधनं ते कॅरेक्टर उभं करायचं असतं. सो मी सगळी स्टोरी ऐकली. त्याच्यानंतर त्या फिल्ममध्ये मृणाल कुलकर्णी होत्या. कोणती फिल्म ही? गुलाबी नावाची. गुलाबी. त्याच्यात मृणाल कुलकर्णी होत्या, अश्विनी भावे होत्या आणि श्रुती मराठे होती. आणि या दोघींसाठी केले. सो त्या दोघींचं असं होतं की एक डॉक्टर दाखवली आहे. सो ती एकदम त्या शहरातली वेल नोन डॉक्टर आणि डॉक्टरची पत्नी आहे. सो तिचे कसं पद्धतीचं ड्रेसिंग असलं पाहिजे म्हणजे ते तिचं प्रोफेशन पण तिच्या कपड्यांमधनं दिसेल. सो त्या पद्धतीने आम्ही तिचे ब्लाउजेस डिझाईन केले. तिचे जे काही ड्रेसेस होते ते मग कॉटनमधले नाही घेतले, ते आम्ही सगळे प्युअर सिल्क, रॉ सिल्क, तसर सिल्कमध्ये घेतले. त्या पद्धतीचे सटल शेड्स घेतल्या, एम्ब्रॉयडरीज तशा घेतल्या. म्हणजे ते कॅरेक्टर बिल्ड केलं आम्ही कपड्यांमधनं. तसंच मृणाल कुलकर्णी होत्या, त्यांचं कॅरेक्टर त्या कॉलेजमधल्या प्रोफेसर होत्या त्या फिल्ममध्ये. सो ते त्या पद्धतीने बिल्ड केलं. सो कलर पॅलेट त्याच्यासाठी तसं सिलेक्ट केलं. आणि हे ना मी खूप अननोईंगली लहानपणापासून, बॉलिवूडचे फॅन तर आपल्याकडे सगळेच असतात, सिलसिला सिनेमा बघितला होता तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की त्यांनी रेखाचं आणि जया बच्चनचं कॅरेक्टर त्या कपड्यांमधनं आणि कलर्समधनं कसं बिल्ड केलं. असं आता मला ते उलटा विचार केल्यावर आठवतंय की मी कदाचित तो अभ्यास सुरू केला होता. असं ते गुलाबीचं काम करताना आम्ही ते कॅरेक्टर बिल्डिंग तसं केलं की आता मृणाल कुलकर्णींचे ब्लाऊज करताना मग थोडे क्लोज नेकचे ब्लाऊज केले, कारण ती कॉलेजमधली प्रोफेसर आहे. सो तिच्या चंदेरीच्या साड्या घेतल्या, यांच्या थोड्या रॉ सिल्क, प्युअर सिल्कच्या घेतल्या. असं करायला मजा आली ते प्रोजेक्ट. म्हणजे जी व्यक्ती अजून आपल्याला माहितीच नाही आहे किंवा अजून आपण भेटलोच नाही त्या कॅरेक्टरला, त्याच्यासाठी कपडे डिझाईन करणं वॉज चॅलेंजिंग. आणि त्याच्यातून म्हणजे कपड्यांमधनं बऱ्यापैकी व्यक्तिमत्व खुलून उठतं नाही का? त्यामुळे कपडे फार सध्या महत्त्वाचे झालेत. म्हणजे आपल्या रुटीन लाईफमध्ये सुद्धा एखादी व्यक्ती दिसली की आपण म्हणतो हां, छान घातले तर कपडे आज. त्यामुळे मला वाटतं जवळजवळ अख्खी पर्सनॅलिटीच बदलते नाही का? आणि ती पॉवर तुझ्यात आहे, कारण त्याच्यामागे एक थॉट प्रोसेस आहे. तर मला असं वाटतं की आपले जे इंडियन बॉडी टाईप बघितला, तू फक्त म्हणजे जेंट्स कलेक्शन करत नाहीस फक्त. हां, मी रेडीमेडमध्ये जेंट्स करत नाही, कस्टमायझेशनमध्ये करतो आम्ही. तर आता बॉडी टाईपप्रमाणे तुझं फॅब्रिक किंवा कलर बदलतात किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी की कुठल्या बॉडी टाईपला कोणत्या प्रकारचे कपडेचं डिझाईन त्यांनी करावं? जनरली असे ठोकताळे आहेत की साधारण थोड्या प्लस साईज ज्या स्त्रिया आहेत थोड्याशा, त्यांनी खूप मोठे मोठे फिगर्स असलेले किंवा मोठे मोठे मोटिव्स असलेले कपडे घालू नयेत, कारण त्यांनी जास्त इल्युजन तयार होतं, असा आभास तयार होतो की तुम्ही जास्ती हॉरिझॉन्टल आडवे दिसताय. सो त्यांनी जनरली व्हर्टिकल लाईन्सचे कपडे घालावेत किंवा त्यांनी थोडे डीपर शेड्स म्हणजे गडद रंगाचे कपडे घालावेत. कारण की पेस्टल म्हणजे खूप सॉफ्ट कलर्समध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी व्हिज्युअली दिसताना असं दिसतं की हे थोडंसं ब्रॉडर आहे असं वाटतं. सो त्यांनी अवॉइड करावेत मोठे मोठे डिझाईन्सचे प्रिंट घालणं, त्यांनी अवॉइड करावे पेस्टल्स घालणं, त्यांनी अवॉइड करावे जी मटेरियल कडक आहेत, ऑर्गेन्झासारखे जी फॅब्रिक आहेत जी उभी राहतात ती त्यांनी घालू नयेत. त्यांनी थोडं ज्यांना फॉल आहे अशी पातळ कापडं वापरावीत. म्हणजे ज्या फॉलवाले कॉटन्ससुद्धा आता खूप छान छान निघाले, तर रेयॉन टाईप किंवा मलई कॉटन नावाचा एक प्रकार आहे, मल कॉटन आहे, मल चंदेरी आहे, अशा पद्धतीची मटेरियल थोड्या हे प्लस साईज स्त्रियांनी वापरावीत. किंवा मीडियम साईजच्या लोकांनी उंची पण बघितली जाते. उंचीला सुद्धा तुम्ही काय घालताय ना, म्हणजे तुम्ही टॉपची उंची आता इंडियन घालत असाल तर टॉपची उंची तुम्ही जर छोटी ठेवलीत आणि लेगिन घातलीत तर तुम्ही तुमचे पाय कट करताय, तिथे पायाची उंची तिथे कट होतीये, त्याच्यामुळे तुम्ही अनेक बुटके दिसणार आहात. नाही म्हणजे उंच लोकांनी किती उंच लोकांनी मिड लेंथ ठेवली पाहिजे, मिड थाईजपर्यंत. पण बुटके लोक काय करतात की ते ना नेमकं छोटं घालतात, कारण आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या बुटक्या लोकांची पायाची उंचीच कमी असते. म्हणजे बुटक्या लोकांनी वरचा कुर्ता लांब घालायला पाहिजे. पण मग त्यांनी ते असं घोळदार नाही दिसणार? नाही दिसणार. त्यांनी व्हर्टिकल, त्यांनी फ्लेअर्ड नाही पण स्ट्रेट लांब घालायला पाहिजे, जेणेकरून उंची वाटते. कारण कसं होतं, पायाची उंची कमी असताना ती जर मध्ये कट केलीत ना तर अजून पाय बुटके दिसणार. आणि साधारण आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये ना आपण लोअर बॉडी जरा हेवी असते, मग त्यांनी कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत? त्यांनी
शक्यतोवर खूप फ्लेअर्ड कपडे घालू नयेत. स्ट्रेट घातले पाहिजेत, पण नेमकं ना ते उलटं वाटतं. ते लोक खूप फ्लेअर्ड घालतात आणि मग आणखीन तो खालचा पोर्शन, लोअर बॉडी आणखीन मोठी वाटते. आणि वरचा भाग हेवी असेल, साधारण ब्रॉड शोल्डर आहेत किंवा त्यांनी असं तर ओपन नेक्स घालायला पाहिजेत. ते नेमके बंद गळे म्हणजे घालतात. बोट neck किंवा असे. बोटनेक किंवा ब्रॉड, नॉट डीप. कसं असतं, शोल्डर्सच्या इथली जी विड्थ आहे ना आपली, ती जितकी छोटी ठेवू त्यांनी शोल्डर्स छोटे असल्याचं इल्युजन तयार होतं. हे एवढं छोटं तेवढं आपण थोडे वाईड तेवढे दिसत नाही. बेसिकली हा पोर्शन तुम्ही खूप बंद ठेवलात ना तर वाईडर दिसायला होतं. सो अशा ह्या टिप्स छोट्या छोट्या असतात, त्या काय म्हणता येईल, आमचे कपडे घातल्यानंतर का वेगळे दिसतात, कारण त्याच्यामागे हा सगळा विचार झालेला असतो. नाही, माझ्या पण लक्षात आलं. म्हणजे मी घातल्यावर म्हटलं हे काहीतरी वेगळंच आणि खूप छान दिसतंय. म्हणजे तो जो एक पहिला फील असतो ना, सुंदर वाटतंय. मला स्वतःला सुंदर वाटलं पाहिजे ना, तर ते मला नक्कीच गवाक्षकडनं कळलं. बरोबर आहे, कारण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर ड्रेसिंग हवं होतं, सो डीप नेक नाही चालणार होता, पण वायडर नेक हवा होता. म्हणजे वायडर नेकनी तुम्हाला अजून छान वाटेल, सो म्हणून आम्ही बोटनेक चूज केलं. मग तुझं पहिलं कलेक्शन कधी रिलीज झालं गवाक्षाचं? गवाक्षाचं पहिलं कलेक्शन आम्ही 2016ला कलेक्शन आम्ही केलं. ते आम्ही फिलिग्री नावाने केलं. फिलिग्री या शब्दाचा अर्थ आहे इंट्रिकेट वर्क, नाजूक काम केलेलं. सो ते आम्ही चंदेरी ह्या कापडावर केलं आणि ती असं पहिल्यांदा आम्ही असं शूट केलं मॉडेल्स आणून, आणि असं ते कलेक्शन होतं ज्याच्यामध्ये खूप इंट्रिकेट जरदोजी वर्क होतं, पण खूप हेवी नव्हतं, अंगावर येण्यासारखं नव्हतं, जे आम्ही स्पेसिफिकली छोट्या कार्यक्रमांना वापरता येईल किंवा आजकाल ब्राईड्समेड जे म्हणतो त्यांना वापरता येईल असं ते कलेक्शन होतं. आणि अजून आता मॉडेलचा विषय निघाला म्हणून आम्ही गवाक्षातला अजून एक पॉप्युलर होण्याचं कारण मला असं वाटतं की आम्ही मॉडेल शूट्स त्या मानाने कमी करतो. मी स्वतः ते कपडे घालून व्हिडिओ करते आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाकते, त्यामुळे ते रिलेटेबल जास्ती होतात. की सामान्य बॉडी टाईप असणारी व्यक्ती, जिची उंचीही स्टँडर्ड उंचीपेक्षा किंचित कमीच असणार आहे, अशा व्यक्तीला जर हे कपडे चांगले दिसत आहेत तर एक कॉन्फिडन्स येतो की म्हणजे मला हे नक्की चांगलं दिसणार आहे. म्हणून आम्ही पर्पजफुली असे खूप मॉडेल लुकिंग मॉडेल्स नाही घेत. परफेक्ट बॉडी शेपवाले घेतले तर आपल्याला पण असं होतं ना की हो, अरे ही त्या झिरो फिगरवाली मॅनेक्विन उभी आहे, तिला छानच दिसणार. बरोबर आहे. म्हणून आम्ही मॉडेल्स तशीच घेतो की जी रिअल मॉडेल्स आहेत, रिअल एंड युजर आहेत, अशांबरोबरच आम्ही जास्ती वेळा ते मॉडेलिंग दाखवतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.